डीएमकेला वाटतं की ते मतदारांना लाच देऊन आपली अकार्यक्षमता, गैरकारभार, गैरव्यवस्थापन आणि प्रशासनातील अपयश झाकू शकतात. विजय आवाज करत आहे. राजकारणात असलेल्या कोणालाही हे समजेल की आवाजाचं रूपांतर त्यांच्या वैचारिक विश्वासांवर आधारित कृतींमध्ये व्हायला हवं. महिला आणि मुलं म्हणतात की आम्हाला राज्यात आता अधिक सुरक्षित वाटत नाही. सामान्य माणसाला त्याचे दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी कायमस्वरूपी समस्या आहेत. पक्ष या सर्व कथनांच्या पलीकडे आहे आणि तमिळनाडूतील प्रत्येकाला हे माहीत आहे की AIADMK धर्म आणि जातीच्या बाहेर जाऊन कोणताही निर्णय किंवा काहीही करत नाही. ज्या राज्याने नेहमीच द्विपक्षीयतेबद्दलच बोललं आहे, तिथे या कथनामध्ये खूप काळासाठी असं वाटत होतं की AIADMK NDA चित्रात कुठेच नव्हते. लोक फक्त DMK, TVK, DMK, TVK असंच म्हणत होते, जोपर्यंत तुमच्या नेत्याने अचानक आक्रमक होण्याचा निर्णय घेतल्यासारखं वाटलं नाही. आम्हाला सुरुवातीपासूनच खूप आत्मविश्वास होता. तामिळनाडूच्या मतदारांचे वर्तन विज्ञान लोकसभेच्या बाबतीत आणि विधानसभेच्या बाबतीत वेगळे आहे. त्यामुळे विधानसभेचं कथन आणि सत्ताधाऱ्यांच्या बाबतीतला अंतप्रवाह आपल्याला निवडणुकीच्या केवळ काही महिने आधीच कळेल. आम्ही सुरुवातीपासूनच अगदी स्पष्ट होतो. ही लढत द्रविडीय प्रमुखांमध्ये आहे, AIADMK विरुद्ध DMK. पण एका नवख्या व्यक्तीला स्वतःला प्रस्थापित करायचं असल्यामुळे त्याला सत्ताधाऱ्याला आव्हान द्यावंच लागतं. त्यामुळे TVK मी विजयने स्वतःला BMKचा पर्याय म्हणून सादर करायला सुरुवात केली, ज्यामध्ये DMKचा विश्वास होता की ते त्यांना सत्ताविरोधी मतं त्यांच्या बाजूने खेचायला मदत करेल, जेणेकरून आम्ही जिंकणार नाही. पण राजकीय वातावरण आणि समीकरणं खूप वेगाने बदलली. आता ही लढत प्रमुख द्रविडी पक्षांमध्ये आहे. हेच जमिनीवरचं वास्तव आहे. तर तुमची प्रमुख चिंता कोण आहे? म्हणजे तुम्हाला चिंता असणारच. तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही. हीच तर निवडणुकांची मजा आहे. चिंता DMKची आहे की विजय तुमची काही मतं खाईल याची. तर तुमच्या भाषणांमध्ये तुम्ही कोणावर जास्त हल्ला करता? माझी सर्वात मोठी चिंता आहे DMKच्या हातात हसणारे श्री गांधी. हीच माझी सर्वात मोठी चिंता आहे, कारण त्यांचा विश्वास आहे की ते मतं खरेदी करू शकतात आणि ते मतं विकत घेऊ शकतात. काही मतदारसंघांमध्ये तर आम्हाला अशा बातम्या मिळतात की ते प्रति मतदार जवळपास 4,000 रुपये वाटत आहेत. कोइंबतूरसारख्या मतदारसंघात जो AIADMKचा बालेकिल्ला आहे, तिथे सेंथिल बालाजी ज्यांच्याकडे एक जागा आहे, ते प्रति मतदार जवळपास 10,000 रुपये वाटत आहेत, जे एका विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचं बजेट म्हणून जवळपास 120 कोटींच्या घरात जातं. तर तीच सर्वात मोठी चिंता आहे. तर हे DMKला वाटतं की ते मतदारांना लाच देऊन त्यांची अकार्यक्षमता, गैरशासन, गैरव्यवस्थापन आणि प्रशासनातील अपयश झाकू शकतात. आणि DMKचे खोटे नरेटिव्ज आणि खोट्या उपलब्धी ही दुसरी सर्वात मोठी चिंता आहे. तर असो, त्याला जमिनीवर आमच्या नेत्याकडून खूप चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं गेलं आहे, कारण त्यांनी आता जवळपास 210 मतदारसंघ पूर्ण केले आहेत बनवून. तुम्ही विजयवर अजिबात हल्ला करत नाही. विजय आवाज करत आहे. राजकारणात असलेल्या कोणालाही समजेल की आवाजाचे त्यांच्या वैचारिक विश्वासांवर आधारित कृतीत रूपांतर व्हायला हवे. ते लोकांकडून आणि त्याच्या चाहत्यांकडून मान्य आणि स्वीकृत व्हायला हवे, आणि जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा त्याचे मतांमध्ये रूपांतर व्हायला हवे. अजूनही बराच लांबचा पल्ला आहे. तुमच्यावर, तुमच्या पक्षावर DMK करून हल्ला केला जातो की तुम्ही 2 भाषांच्या मुद्द्यासाठी न लढणारा, पण भाजपच्या त्रिभाषा सूत्राच्या कल्पनेपुढे शरणागती पत्करणारा, राज्यात हिंदी आणणारा आणि मुळात या मुद्द्यांवर भाजपच्या निर्देशांनुसार चालणारा पक्ष आहात. म्हणजे तुम्ही म्हणत आहात की आम्ही भाजपचे गुलाम आहोत. तोच तर तुमच्याचा नॅरेटिव्ह आहे. हेच DMK म्हणताय. मी 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 तुमच्या सुसंस्कृत शब्दांबद्दल तुमचे आभार मानतो, पण तरीही हा DMKचा नॅरेटिव्ह आहे. पण हा एक सडका नॅरेटिव्ह आहे. बघा, 2021पर्यंत EPS मुख्यमंत्री होते. त्यांनी हे अगदी स्पष्ट केलं होतं की आम्हाला द्विभाषा धोरण मान्य आहे, आणि 2026च्या या जाहीरनाम्यातसुद्धा, आमच्या जाहीरनाम्याच्या मुद्दा क्रमांक 107 मध्ये आम्ही हे स्पष्टपणे नमूद केलं होतं, ज्यात आम्ही म्हटलं होतं की त्रिभाषा धोरणाच्या बाबतीत NEPमध्ये काही विरोधाभासी आणि आक्षेपार्ह विधानं आहेत. जोपर्यंत आम्हाला स्पष्टता आणि आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्याची अंमलबजावणी करणार नाही. मुद्दा 1. 107 107 हो, पान 25 107.
ते यादीत बरंच खाली आहे नाही का? कारण हा राज्यातील लोकांसाठी एक मोठा मुद्दा आहे. DMK खोटं बोलण्यात पटईत आहेत. ते लोकांना भेटण्यासाठी सत्यावर अवलंबून राहत नाहीत. हे आणखीन एक मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सत्तेचा प्रश्न येतो तेव्हा ते दुटप्पीपणाचा खेळ कसा खेळतात, ते आपल्या विचारधारेसोबत कशी तडजोड करतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. PM श्री शाळा त्रिभाषा धोरणावर आधारित आहेत. हेच DMK सरकार आहे जे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना जाऊन भेटलं आणि राज्याचे शिक्षण मंत्री श्री अनबिल महेश दिल्लीत जाऊन त्यांना भेटतात, त्यांना लेखी पत्र देतात की आम्हाला अंमलबजावणी करायला हरकत नाही, आम्हाला तमिळनाडूमध्ये PM श्री शाळा सुरू करायला हरकत नाही, त्यासाठी आम्ही एक समिती स्थापन करू. तिथेच त्यांनी त्यांच्या 2 भाषा विचारसरणीशी तडजोड केली आहे. एकदा हे उघड झाल्यावर त्यांनी मारहाण घेतली आणि त्यांनी आमच्यावर आरोप करायला सुरुवात केली आणि म्हणाले की ते त्यांच्या मालकांचं ऐकतील, त्यांना मिळेल. पण जेव्हा आम्ही भाजपसोबत युतीत होतो तेव्हा हाच मुद्दा होता. आमचे नेते EPS यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूमध्ये असे कधीच घडले नाही. म्हणून हे एक सडकं कथानक आहे. यावरून द्रमुकची निराशा स्पष्टपणे दिसून येते की 5 वर्षांच्या राजवटीतील त्यांची कामगिरी म्हणून तमिळनाडूच्या लोकांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नाही. तुम्ही याला सडकं कथानक म्हणू शकता, पण तुम्ही जमिनीवर त्या धारणेला कसं तोंड देत आहात? कारण तामिळनाडूमध्ये हे अगदी स्पष्ट आहे की तामिळनाडूने दिल्लीच्या अधीन राहू नये या विचाराला प्रतिसाद मिळत आहे आणि तेच कथानक तुमच्या नेत्याविरुद्ध वापरले जात आहे. त्या कथानकाचा वारंवार वापर केल्याने गोबेल्सच्या सिद्धांताला श्रेय मिळत नाही. तर त्यामुळे जमिनीवरील मुद्दा हा आहे की लोकांना वाटते की या द्रमुकच्या बनावट आणि खोट्या आश्वासनांनी माझी फसवणूक होत आहे आणि या सरकारनं एक सामान्य माणूस म्हणून माझे सामान्य जीवन जगण्यासाठी माझ्यासाठी काहीही केले नाही. महिला आणि मुले म्हणतात की आम्हाला आता राज्यात सुरक्षित वाटत नाही. एका सामान्य माणसाला त्याचे दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी अनेक बारमाही समस्या आहेत. त्यांना हेच जाणून घेण्यात अधिक रस आहे की हे सरकार आमच्यासाठी काय करणार आहे. म्हणून हे राज्याचे हक्क, हे वैचारिक हक्क, हा संघराज्य, हे सर्व द्रमुककडून फक्त निवडणुकीच्या काळातच समोर येईल, 5 वर्षांच्या राजवटीत नाही. तुम्ही त्यांना गेल्या 5 वर्षात मतदारसंघ पुनर्रचना, संघराज्य पद्धती, राज्यांचे हक्क, भाषा याबद्दल बोलताना कधी पाहिलं आहे का? त्यावर शेवटचं 2024मध्ये बोललं गेलं होतं, आता 2026मध्ये. पण या दरम्यानच्या त्यांच्या कृती बघा. हे सर्व विरोधाभासी आहे. दुटप्पी भूमिकेसाठी ओळखला जाणारा पक्ष. हेच आम्ही उघडं पाडतो आणि लोकांना ते आमच्यापेक्षा जास्त चांगलं समजतं. आणि आम्हाला हे पाहून आश्चर्य वाटतं की तामिळनाडूतील मतदारांची राजकीय जागरूकता आणि समज तामिळनाडूतील बहुतांश राजकारण्यांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. जयललिताजी यांच्या मृत्यूनंतर तुमचा पक्ष 2 गटांमध्ये विभागला गेला. तुम्ही स्वतः म्हणालात की तुमच्याकडे गट होते, तुम्हाला हे सर्व हाताळताना खूप त्रास झाला. आता तुम्हाला वाटत नाही का की अजूनही काही गोंधळ आहे? एकीकडे OPS आहेत, एकीकडे EPS आहेत, दिनकरन आहेत, शशिकला आहेत, अजूनही गट आहेत, जुन्या निष्ठा आहेत. कसं तुम्हाला काय वाटतं हे सगळं श्री EPS यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या बाजूनं कसं एकवटेल? तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. इंग्रजीत एक म्हण आहे की कोणीही 2 बॉसच्या हाताखाली काम करू शकत नाही. पण 2021पर्यंत तो प्रयोग करणारा भारतातील आम्ही एकमेव राजकीय पक्ष आहोत. 2021पर्यंत पक्षाला सलग 7 निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, ज्यासाठी प्रामुख्याने या दुहेरी नेतृत्वाच्या मॉडेलला जबाबदार धरले जाते. म्हणून ज्या क्षणी आम्ही एकच नेतृत्वाकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक ओढाताण झाली, एक संघर्ष झाला. राजकारणात तुम्हाला माहिती आहे, केवळ सर्वात हुशार, सर्वात मेहनती, सर्वात हजरजबाबी व्यक्तीच नाही, तर या तिन्हीच्या संयोगाला इतर घटकांनी गुणल्यावर जी व्यक्ती तयार होते तीच नेतृत्वस्थानी येऊ शकते. EPS यांनी स्वतःला त्या पदावर बसू शकणारी व्यक्ती म्हणून सिद्ध केले. त्यामुळे पक्षाचे भवितव्य बदलू लागले. जे लोक प्रतिस्पर्धी होते, ज्यांनी गटबाजी सुरू केली होती, ते दूर जाऊ लागले आणि काहींनी स्वतःचा पक्ष काढायला सुरुवात केली, जसे की मिस्टर दिनकरन. त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला. इतरांनी आमचे प्रतिस्पर्धी DMKशी हातमिळवणी केली. पक्षात अधिक फूट आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून सूचना घ्यायला सुरुवात केली, जसे की मिस्टर पनीरसेल्वम. त्यामुळे एकदा का ते उघडे पडले की ते राजकीय अनाथ बनतात. DMKने त्यांना आश्रय दिला आहे. मिस्टर OPS यांनी अखेरीस BMKकडे आपला राजकीय आश्रय मागितला आहे. त्यामुळे ते आता गोंधळ करणारे राहिलेले नाहीत
आणि पक्षात कोणतीही फूट किंवा वाद निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमता नाही, कारण त्यांची भूमिका उघड झाली आहे. आता EPS यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने आणि आपल्या नेतृत्व शैलीने पक्षाला एकसंध करण्यासाठी, पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी शांतपणे काम केले आहे. त्यांनी जे पहिले काम केले ते म्हणजे पक्षाची प्राथमिक सदस्य संख्या 1.5 कोटींवरून 2,06,00,000 वाढवणे. आणि स्वातंत्र्यानंतरच्या तमिळनाडूच्या संपूर्ण इतिहासात ते आता एकमेव नेते आहेत ज्यांनी एका बूथसाठी 9 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर एकूण 77,480 बूथसाठी त्यांनी 9 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 3 महिला आहेत. 33% आरक्षण तिथे येते. आणि मग सगळे 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे, 45 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे 6,97,000 बूथस्तरीय पदाधिकारी गेल्या 1 वर्षापासून आधीच प्रत्यक्ष कार्यरत आहेत. शिखा जे विचारत आहे त्याला जोडून सांगायचं तर ती खरं तर एक धोरणात्मक चूक होती, नाही का? म्हणजे थेवर मतं अशी होती ज्यावर ADMK अवलंबून होती. EPS सर गॉंडर समाजाचे आहेत. त्यांनी ती मतं दुरावली. या वस्तुस्थितीमुळे खरं तर तमिळनाडूच्या दक्षिण भागात तुमच्या पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे. मिस्टर OPS अर्थात DMK गटात सामील झाले आहेत. पण त्यामुळे ते स्वतःचा वैयक्तिक तुम्हाला माहिती आहे प्रभाव जोडत आहेत, जो ते तिथून थेवर समर्थनाच्या रूपात त्या पक्षाला देत आहेत. तुमच्या बाजूने ही एक धोरणात्मक चूक नाही का? बघा, माझं मत वेगळं आहे. कारण लोक AIADMKला असा पक्ष मानत नाहीत जो कोणत्या एका विशिष्ट धर्माशी किंवा एका विशिष्ट जातीशी संलग्न आहे. तो सर्व एक आहेत, देव एक आहे या विचारधारेवर चालतो. त्यामुळे नेता या समाजाचा आहे की त्या समाजाचा हे कुणीही पडताळून पाहत नाही. आमचे संस्थापक MGR यांनी पक्ष स्थापन केल्यापासून त्या आधारावर कोणीही आमच्यात भेदभाव करत नाही. हे DMK आणि त्यांच्या इकोसिस्टमचं एक हताश कथानक आहे की आम्ही थेवरांच्या विरोधात आहोत असा आमच्यावर शिक्का मारण्यासाठी जो एक प्रमुख समाज आहे. आम्ही गॉंडर्ससाठी आहोत. त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी हे आजमावले आणि ते अयशस्वी झाले. आम्ही सर्वांसाठीचा पक्ष आहोत. आम्ही सर्व जात, पंथ आणि धर्मासाठीचा पक्ष आहोत. आणि एक प्रतिनिधित्व याची खात्री देत नाही की त्या विशिष्ट समाजाची संपूर्ण वोट बँक त्यांच्या मागे जाईल. तसं नाही आहे. तुम्हाला अशी दुसरी व्यक्ती सापडेल जी त्यांचे प्रतिनिधित्व करते. जसे की तुमच्याकडे तेच श्री RB उदयकुमार जे त्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. तुमच्याकडे श्री राजन चिल्लप्पा जे त्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय पक्षात तुम्हाला त्यांच्यासाठी योग्य प्रतिनिधित्व शोधण्याची गरज असते. प्रत्येकजण त्याचीच अपेक्षा करत असतो. म्हणून OPS ज्यांनी त्या विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी म्हणून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला ते पाठिंबा मिळवण्यात वाईट रीतीने अयशस्वी झाले. म्हणूनच तुम्ही श्री TTV दिनकरन परत नाही, ते त्यांना त्यांच्याकडून पाठिंबा मिळवण्यात अपयश आले. आता मिस्टर दिनकरन एक सहकारी म्हणून आमच्यासोबत परत येणे हे स्पष्टपणे दर्शवते की त्यांना असे वाटते की AIADMK सोबत युती केल्याने त्यांच्या राजकीय पक्षाचे AMMKचे भविष्य चांगले आहे. त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. त्यांना पक्षाकडून योग्य आमदार मिळतील. पक्ष या सर्व कथनांच्या वर आहे. आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकाला हे माहीत आहे की AIADMK धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन निर्णय किंवा असे काहीही घेत नाही. खूप खूप धन्यवाद. मला माहीत आहे की तुम्ही शहरातील सर्वात व्यस्त तरुण आहात. तुम्हाला भेटून आनंद झाला. हे खरंच खूप छान आहे. कृपया खूप खूप धन्यवाद.